नमस्कार, मी सौ शीतल रोहित फराकटे. खरं तर गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीची लगबग आणि निवडणूक लवकर लागावी म्हणून सुरू असलेला आटापिटा मीडियाच्या माध्यमातून, वृत्तपत्राच्या माध्यमातून तुम्हाला दिसत असेल, बघायला मिळत असेल. ठीक आहे, त्यांना माझ्या खूप 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 शुभेच्छा आहेत. कारण तसंही या जिल्ह्याला अंगवळणी पडले. आजोबा झाली की त्यांचा मुलगा, त्याचा मुलगा झाला की परत त्याचा मुलगा, आणि मग त्या आजोबाचा नातू ही निवडणूक लढवणार. आणि आम्ही सगळेजण कोल्हापूर जिल्हा करत बसलोय पिढ्यानपिढ्या मतदान. ठीक आहे, तरीही त्यांना शुभेच्छा आहेत. पण एका छोट्या गावातील छोट्या दूध संस्थेची चेअरमन म्हणून माझी या गोकुळ दूध संघाच्या सगळ्याच सदस्यांना, अध्यक्षांना माझी नम्र विनंती आहे की फक्त निवडणुकीपुरते दूध उत्पादक असतील, शेतकरी असतील, किंवा मग या सगळ्या छोट्या छोट्या संस्थांचे सदस्य, चेअरमन तुम्हाला आठवतात. पण कधीतरी गोकुळच्या एसीच्या रूममधून बाहेर येऊन ग्राउंड लेवलला प्रत्येक गावामध्ये महिन्यातून मी म्हणत नाही, 6 महिन्यातूनही म्हणत नाही, वर्षातून एकदा ज्या लोकांनी तुम्हाला निवडून दिलं ते किती संचालक या गावागावातील छोट्या छोट्या संस्थांना भेटी द्यायला आले हो ह्याच्या आधी. माझी खरंच त्यांना कळकळीची विनंती आहे की गोकुळ खूप चांगला आहे, दिसायला खूप चांगला आहे, बिल्डिंग खूप छान आहे, प्रत्येक रूममध्ये एसी आहे, सगळं अगदी व्यवस्थित आहे, सगळं गार गार सुरू आहे. पण छोट्या छोट्या गावातील या छोट्या छोट्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांची काय अवस्था आहे कधी पाहिली का हो तुम्ही? काही ठिकाणी तर फक्त आजूबाजूला पत्रा, त्या पत्र्याच्या खोलीमध्ये हे दूध संकलन केलं जातं, डेअरी उघडली जाते. अगदी 2 माणसं आतमध्ये गेली तर 3ऱ्या माणसानं बाहेर उभं राहावं लागतं आणि पावसाळ्यात त्याची अवस्था बघण्यासारखी असते. काही ठिकाणी आपल्याच घरामध्ये बाहेरच्या सोप्यामध्ये हे संकलन सुरू केलेलं आहे, हा संस्था सुरू केलेली आहे. काही ठिकाणी तर देवळामध्ये बाहेरच्या बाजूला, किंवा मग अशी अवस्था आहे की पावसाळ्यामध्ये त्या डेअरीमध्ये, त्या दूध संस्थेमध्ये गळायला सुरू असतं. मग अशा अवस्थेत नेमकं त्या संस्थेतील लोकांनी कसं काम करायचं? बरं ठीक आहे, संस्थेतील लोक काम करतील, पण दूध उत्पादकांनी कशा परिस्थितीत तिथं दूध घालायला यायचं हे तरी तुम्ही जरा सांगा. आणि हे बघितल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. त्यामुळे मी कुणाला विरोध म्हणून हे बोलत नाही किंवा कुणाची बाजू घेण्यासाठी मी बोलत नाही. हे करत असताना सुद्धा कधीतरी असं तुम्हाला वाटलं पाहिजे की बाबा या गावागावामध्ये छोट्या छोट्या संस्थांना भेटी देऊन जर एखाद्या संस्थेची इतकी वाईट अवस्था आहे तर त्या संस्थेला चांगल्या पद्धतीनं कसं उभं करता येईल हे सुद्धा संचालकांच्या आणि अध्यक्षांच्या माध्यमातून व्हावं अशी आमच्या छोट्या कार्यकर्त्यांची किंवा छोट्या शेतकऱ्यांची, दूध उत्पादकांची अपेक्षा असते. दुसरी गोष्ट म्हणजे अनेक तुम्ही प्रोडक्ट्स लॉन्च करत असता, अनेक, म्हणजे त्याला माझ्या शुभेच्छाच आहेत. ह्याच्या आधी तुम्ही लस्सी केली, आईस्क्रीम, श्रीखंड केलं, आम्रखंड केलं, दूध आहेच, आता तुम्ही आईस्क्रीमचं लॉन्चिंग केलं. आम्ही सगळ्यांनी ते मोबाईलमध्ये बघितलं, टीव्हीवर बघितलं, वृत्तपत्रामध्ये वाचलं. तुम्हाला त्या सगळ्या प्रोडक्टसाठी खूप खूप शुभेच्छा आहेत. पण जे दूध उत्पादक आहेत, जी संस्था अतिशय चांगल्या पद्धतीने चालवणारे सदस्य आहेत, चेअरमन आहेत, शेतकरी आहेत, कधीतरी गोकुळची चव ह्यांच्यासुद्धा जिभेवर रेंगाळू देऊ. म्हणजे प्रत्येक गोष्टी तुम्ही व्यवहार, प्रत्येक गोष्टीत आमचा किती फायदा होतो, आमचा किती तोटा होतो हे कुठं बघत बसताय? कारण गोकुळमध्ये किती फायदा होतो हे कधी शेतकऱ्याने तुम्हाला विचारलं नाही. आणि न विचारताच जो तुम्ही लेखाजोखा देताय ते आम्ही हो म्हणून मान्यच करतोय किंवा आता इतके वर्ष, म्हणजे पिढ्यानपिढ्या आम्ही गोकुळा मतदान करत आलेलोच आहोत आतापर्यंत. पण जे तुम्ही याच्या आधी श्रीखंड असेल, आम्रखंड असेल, दूध असेल, असे प्रोडक्ट जे तुम्ही आणलेत, बाजारामध्ये आहेत, किंवा मग आता परवा तुम्ही आईस्क्रीमचं लॉन्चिंग केले, कधीतरी भेट म्हणून शेतकऱ्याला, दूध उत्पादकाला ते पदार्थ द्या. कधीतरी शेतकऱ्याची, दूध उत्पादकाची पोरं सुद्धा ते पदार्थ चाखू देत. म्हणजे आम्ही आमच्या जनावरांचं दूध, आम्ही जनावरं सांभाळायची, ते दूध तुमच्यापर्यंत पोहोच करायचं, ते आणि तुमच्या डेअरीला मतदान करण्यासाठी सगळ्यांनी, तुमच्या संघाला मतदान करण्यासाठी सगळ्यांनी सपोर्ट करायचा. आणि तुम्ही जे आईस्क्रीम आणणार, श्रीखंड आणणार, आम्रखंड आणणार, दूध आणणार, हे मात्र आम्ही बाजारात जाऊन विकत घ्यायचं दूध उत्पादकांनी. मी तुम्हाला नेहमी द्या, किंवा कुठलाही शेतकरी असा नाही की कुणाच्या तरी जीवावर जगेल आणि तुम्ही द्याल तेव्हाच आमची पोरं गोड काहीतरी खातील, असं नाही. पण एक माणुसकी म्हणून तरी जे तुम्ही काय लॉन्च करताय आतापर्यंत प्रोडक्ट, ते कधीतरी शेतकऱ्याच्या घरापर्यंत एक गोकुळ दूध संघाची भेट म्हणून येऊ देत, एवढीच या निमित्तानं मी विनंती करते. त्यामुळे फक्त निवडणुका आलेत म्हणून शेतकऱ्यांची, दूध उत्पादकाची, चेअरमनची, सदस्यांची आठवण व्हावी इतकी आमची किंमत शून्य नाही, एवढंच या निमित्तानं सांगेन. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.